ज्या पक्षाच्या चिन्हावर ज्या शिवसैनिकांच्या अहोरात्र कष्टावर ही लोक निवडून आले, त्यांना धोका देऊन ज्या सर्वसामान्य मतदारांनी शिवसेना म्हणून यांना मतदान केलेलं आहे, मशालीला मतदान केलेलं आहे, त्या मताशी कुठेतरी धोका देऊन ही लोक पक्ष बदलून जात असतील. मग कळमचे असतील किंवा इथले असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील, त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई पक्षांतर बदली कायद्यानुसार करणार. आणि तो निकाल आणि सत्तेचा गैरवापर करून जर आयुष्याला लावण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी सुद्धा आम्ही उच्च न्यायालयात जाऊन त्याला एका विहित कालमर्यादेत निकाल देण्यासाठी सुद्धा जे संबंधित अधिकारी आहेत, पीठासीन अधिकारी, त्यांना सूचित करण्याची आम्ही उच्च न्यायालयाकडे विनंती करणार आहे. आणि सध्या आपण जिल्ह्यात बघतोय की पावसानं दडी दिलेली आहे. काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही मालाला शेतकऱ्याचे भाव नाही, महागाई वाढलेली आहे. असे अनेक प्रश्न असताना, बेरोजगारी आहे. असे अनेक प्रश्न असताना फक्त काहीतरी पैशाचा आमिष दाखवून लोकप्रतिनिधीची फोडाफोडी करणं, हे सध्या सत्ताधारी भाजप असेल किंवा शिंदेसेना असेल, त्यांचा एकमेव उद्योग हाच चालू आहे. मला त्यांना सांगायचं की या ठिकाणी शेतकरी जो अडचणीत आहे, इथं एका बाजूला पावसानं दडी मारलेली आहे, सोयाबीन वाळत आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपल्याला काय करता येतंय का? ह्याकडे सध्याचे लोकप्रतिनिधी लक्ष द्यावं. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही आपण बोलून आपण सत्तेत आहेत. ह्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी काय करता येतं का हे बघावं. त्यापेक्षा तुम्ही जे करताय सध्या की पक्ष फोडाफोडी करणं, पैसे देऊन त्यांना एकाने एक रक्कम ठरवली, दुसऱ्याने दुसरी रक्कम ठरवायची. हे जे चाललंय की धाराशिव जिल्ह्यातील जनता सुजाण आहे. जनता सगळी उघड्या डोळ्याने बघते आणि ह्याचं तुम्हाला परिणाम किंवा ह्याचं उत्तर त्या निवडणुकीत जनता हे मताच्या माध्यमातून दाखवून देईल.